हतेडी इथं तिघांचा पती पत्नीवर जीवघेणा हल्ला, मारहाणीचा व्हिडिओ आला समोर। गुन्ह्यातील कलमामध्ये केली वाढ। बुलढाणा तालुक्यातील हतेडी इथं 3 जणांनी पती पत्नींवर जीवघेणा हल्ला केला। यात पतीला बेदम मारहाण करण्यात आली आहे। या प्रकरणी बुलढाणा ग्रामीण पोलीस ठाण्यात परस्पर विरोधी गुन्हा दाखल झाला। या मारहाणीचा व्हिडिओ आज 26 जून रोजी दुपारी 2 वाजताच्या सुमारास समाज माध्यमांवर व्हायरल झाला। याबाबत आज गुरुवारी जखमी पती पत्नी भारती अरुण निकाळजे तसेच अरुण हिम्मतराव निकाळजे राहणार हतेडी यांनी जिल्हा पोलीस अधीक्षकांची भेट घेतली व आपल्या मागणीचे निवेदन सादर केले। निवेदनात नमूद करण्यात आले की दिनांक 22 जून रोजी दोघे पती पत्नी शेतात पेरणी करता जाण्यासाठी हतेडी येथील बस थांब्यावर उभा असताना आरोपी सुभाष निकाळजे, आतिश सुभाष निकाळजे आणि रतीश सुभाष निकाळजे हे तिघेजण दुचाकीवर आले। तिघांनी अचानक रॉडने मारहाण सुरू केली। यात अरुण निकाळजे यांच्यावर तिघेजण तुटून पडले होते। त्यांना जबर मारहाण केली। मध्यस्थी करण्यासाठी गावकरी येत असताना त्यांना सुद्धा जीवे मारण्याची धमकी दिली जात होती। या हल्ल्यानंतर जखमी अरुण निकाळजे यांना बुलढाणा येथील जिल्हा सामान्य रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं। या प्रकरणी बुलढाणा ग्रामीण पोलीस ठाण्यात परस्पर विरोधी तक्रार दाखल करण्यात आली होती। या विषयावर माहिती देताना बुलढाणा ग्रामीणचे ठाणेदार गजानन कांबळे यांनी सांगितलं की आज संध्याकाळी मेडिकल रिपोर्ट प्राप्त झाल्यानंतर मारहाण करणारे 3 आरोपी विरुद्धच्या दाखल गुन्ह्यात कलमांची वाढ करण्यात आली। तसेच आरोपींना लवकरच अटक करण्यात येणार आहे असेही ते म्हणाले। महत्त्वाची बाब म्हणजे मारहाण करणारा सुभाष निकाळजे आणि जखमी अरुण निकाळजे हे दोन्ही सख्खे भाऊ आहेत। सूर्या मराठी न्यूज ब्युरो बुलढाणा।